गटारीनिमित्त आज राज्यभरातील मच्छी, मटण आणि चिकन मार्केटमध्ये खवय्यांची तुफान गर्दी पाहायला मिळाली। उद्यापासून श्रावण महिना सुरू होत असल्यानं अनेकांकडून आजच मनसोक्त मांसाहाराचा बेत आखण्यात आला। त्यामुळे मासळी बाजारात सुरमई, पापलेट, बांगडा, जिताडा, कोळंबी आणि खेकड्यांना मोठी मागणी होती। मागणी वाढल्यानं अनेक ठिकाणी माशांच्या दरांनीही चांगलीच उसळी घेतली। कोकणासह कोल्हापूर, पुणे, सिंधुदुर्ग आणि इतर भागात चिकन मटणाच्या दुकानाबाहेरही ग्राहकांच्या रांगा लागल्यात। एकूणच श्रावण सुरू होण्याआधी गटारीच्या निमित्तानं खवय्यांनी मांसाहारावर चांगलाच ताव मारला, तर मासळी आणि मांस विक्रेत्यांसाठी आजचा दिवस मोठ्या व्यवसायाचा ठरला। सकाळपासूनच मटण, चिकन, मासे आणि विशेष म्हणजे खेकडे खरेदीसाठी अनेक ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली। अशीच गर्दी आता रात्रीच्या वेळी हॉटेलमध्ये देखील पाहायला मिळते। विशेष करून कोल्हापूरकर तांबडा पांढरा रस्सा मटणासोबत सी फूड खाण्याकडे देखील मोठ्या प्रमाणात आज वळल्याचं पाहायला मिळतंय। आज गटारी अर्थातच गटारी म्हणून आपण ज्याला सगळेजण ओळखतो ती सर्वजणच साजरी करताना पाहायला मिळतात। विशेष करून मी कोल्हापूरचा आहे आणि कोल्हापूरमध्ये आपल्या सगळ्यांना माहित आहे की तांबडा पांढरा रस्स्यावरती, मटणावरती इथली कोल्हापूरकर नेहमीच ताव मारताना पाहायला मिळतात। आज देखील अनेक भागांमध्ये आज गटारी निमित्त पार्ट्या सुरू असतील, साजरी करताना अनेक जण दिसत असतील। ह्या सगळ्या निमित्तानं कोल्हापूरकर केवळ मटणच खात नाहीत, तर मासे आणि खेकडे सुद्धा मोठ्या प्रमाणात ते खात असतात। आणि तेच दाखवण्यासाठी मी सध्या एका कोल्हापुरातल्या माहुरा हॉटेलमध्ये आलेलो आहे, ज्या ठिकाणी खूप चांगले मासे आणि खेकडे सुद्धा मिळतात आणि त्याच्यावरती ताव मारायला इथं कोल्हापूरकर आलेले आहेत। सुरुवातीला आपण जर बघितलं तर या ठिकाणी काही तरुण आहेत जे खेकडे त्यांच्या प्लेटमध्ये आम्हाला पाहायला मिळतात, ते या ठिकाणी येऊन खाताना दिसत आहेत। आणि आज गटारी अर्थातच अनेक जण मित्र येऊन अनेक ठिकाणी ती गटारी साजरी करताना दिसतात, मात्र इथं विशेष करून खेकड्यावरती ताव मारतात। काय सांगाल? खरं तर कोल्हापूरकर आपण केवळ मटणच खात नाही, तर असे मासे, खेकड्यांवरती देखील आपण नेहमीच ताव मारतो। आम्हाला ज्या वेळी तलब येते त्यावेळी आम्ही मावराला इथं खेकडा खायला, मासा खायला आवर्जून येतो इकडं। कोल्हापूरकर आपले खेकडे कसं समीकरण आहे? खेकडा म्हणले की विषय हार्डच आहे इथं। पावसाळ्यात ह्या उत्तम प्रकारचे खेकडे मिळतात इथं। मी पण पहिल्यांदाच आलेलो ऐकून, पण खूप छान वाटलं की हो हो तो गटार निमित्तच आलो होतो। मटण काय आपल्याकडे कायम असतंच, पण खेकडा वगैरे काय मासा वगैरे खायचं झालं तर खाली कोकणातच जावं लागतं। पण सुरुवातीला ऐकून आलो इथं मस्त खेकडे वगैरे मस्त असतात। तुम्ही देखील ताव मारताय खेकड्यावर? हो, मस्त वाटतं, मस्त आहे। आज गटारी स्पेशल हो, गटार स्पेशल। नक्कीच हे खरं तर सगळे कोल्हापूरकर आहेत, ते आता खेकड्यांवरती ताव मारतात। मात्र इथं आता आपल्याला मोकळा टेबल दिसतोय, मात्र त्यांना देखील कधी एकदा प्लेट त्यांच्या टेबलवरती येईल असं झालेलं आहे। काय सांगाल? आज गर्दी होणार, आम्ही लवकर आलोय तरी पण मीटिंग करायला आम्ही आपलं वाट बघत बसलोय की कधी आम्हाला वेळ फिश मिळणार आहे खायला, ह्याचं वाट बसलोय। तू देखील आलेली आहेस, तुला आता काय नेमकं खायचंय, काय सांगून आली होती? स्पेशली प्रॉन्स साठी आले होते। आता कधी येईल वाटतंय तुला? लवकरात लवकर येईल तेवढं चांगलंच आहे। नक्कीच खरं तर लवकरात लवकर येईल तेवढं चांगलंच आहे म्हणतात, कारण अर्थातच सगळे कोल्हापूरकर जे आहेत ते नेहमीच तांबडा पांढऱ्यावरती ताव मारताना दिसलेले आहेत। मात्र आपल्याला पाहायला गेलं तर अशा पद्धतीनं माशांवरती देखील सगळेजण ताव मारताना दिसत आहेत। आणि अर्थातच असे मासे कुठे मिळतात असं पाहून अनेक जण चांगलं ठिकाण शोधून त्या ठिकाणी जात असतात। आणि अर्थात आता आपण या ठिकाणी आलेलो आहेत, त्या हॉटेलचे मालक देखील आहेत, त्यांच्याकडून आपण या सगळ्या संदर्भातली माहिती जी आहे ती घेणार आहोत। खरं तर कोल्हापुरात आपले हाच तांबडा आणि पांढरा खूपच जास्त प्रसिद्ध आहे, जो जग प्रसिद्ध आहे। मात्र स्पेशली मटण सोडून मासे आणि खेकडे सुद्धा खायला लोक या ठिकाणी येतात। काय सांगाल? कोल्हापुरांचा नाद खुळा आहे। कोल्हापूरकर जेवणावरती जेवढं प्रेम करतात की जगाच्या पाठीवरती जेवणावरती कुठेच जेवढं प्रेम केलं जात नाही, फक्त कोल्हापूरमध्ये जेवढं प्रेम केलं जातं जेवणावरती। मग तांबडा पांढरा तर त्यांचा एकदम जेवणाचा विषय आहेच, तांबडा पांढरा, पण त्याचबरोबर कोल्हापूरकर खेकडा असून दे, सुरमई, पॉपलेट, तिसऱ्या वेगवेगळ्या प्रकारे माशाचे की ते खूप आनंदाने खातात। त्यानंतर चणक असेल त्यांच्या आवडीचा। कोल्हापूरकरांनी माशावरती जेवढं प्रेम करतात ना, आणि आज गटारी आहे त्यामुळे आजचा नादच करायचा नाही। आज आम्हाला रात्री 12च्या पुढे एक तरी वाजणारे घरी जायला। कोल्हापूरकरांचं प्रेम जसं मटणावरती आहे तसंच या सी फूडवरती देखील मोठ्या प्रमाणात असल्याचं आज या गटार निमित्त देखील पाहायला मिळते। कॅमेरामन ओंकार वळवडेसह मी शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।